हॅलो नमस्ते, मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर चला तर मग आजच्या छान दिवसाला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आत्ताना सकाळच्या 6 वाजलेले आहेत, 6:15. तर इथे आपल्या शोरला मी रेडी करायला घेतलेला आहे. तर आज आहे 15 ऑगस्ट. तर 80वाना स्वातंत्र्य दिन आहे. तर तुम्हा सर्वांना 15 ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा. तर इथे मी शोला रेडी वगैरे केले. सकाळी पहाटे 5 वाजता सुटलेले आहे बरं का. तर आपण लहानपणी की आदल्या दिवशी सगळी आपली ही तयारी असायची की उद्या 15 ऑगस्ट असल्यामुळे इतकं छान असा गाजावाजा व्हायचा आणि छान वाटायचं. पण आताच्या मुलांना सकाळपासून आपण असं लगेच 10 मिनटामध्ये आपण सगळी तयारी करून पाठवत असतो. तरी ते मी शोरला पावडर वगैरे लावला आणि छान असा चंद्रकोर लावून दिला. तर आता जस्ट शौर्य आता स्कूलला जाणार आहे. तर इथे बघा मी नंतर शौर्य स्कूलवरून आल्यानंतर 9 वाजता व्हिडिओ शूट करायला घेतलेला आहे. तर येताना आहोंनी बघा खूप छान आहे आपल्या सोलापूरमधला सैफुलचा दाल चावल खूप फेमस आहे. तर खूप दिवस झालं दाल चावल खाल्ला नव्हता म्हणून येताना त्यांनी एक 4 प्लेट दाल चावल आणले होते. तर मस्त तिथे मी दाल चावल वगैरे काढून घेतले एका पातेल्यामध्ये आणि आता गरमागरम आहे तोपर्यंत खाऊन घेऊया. आणि खूप छान असा हा दाल चावल आहे बरं का, आणि टेस्टी. आणि इथला खूप असं सोलापूरमधला हा प्रसिद्ध दाल चावल आहे. तर इथे बघा सर्व मी कॅरवेमधून भात आणि दाल चावल वगैरे सर्व काढून घेतलं आणि आता गरमागरम दाल चावल आम्ही आता सकाळच्या नाश्त्याला हेच करणार आहे. तर आज काही स्वयंपाक वगैरे काही बनवला नव्हता. तर सकाळी फक्त दाल चावलचा बेत होता. मस्त ते मी ताटामध्ये वगैरे घेतलं दाल चावल. आता तर शौर्य मी आम्ही सर्वजण मिळून ते दाल चावल आता खाणार आहे. तर मस्त असं खूप छान लागतं बरं का, एकदम टेस्टी की असं खायला एकदम खूप भारी आणि टेस्ट पण भारी बरं का या दाल चावलची. तर मी खूप दिवस झाले खाल्ले नव्हते तिथला. तर म्हटलं आता येताना सांगितलं होतं. तर इथे मस्त आता आम्ही गरमागरम दाल चावल खाऊन घेतो आणि ते आपलं शौर्य पण खाते. थोडंसं तिखट होतं तरी पण खायला टेस्ट होतं म्हणून शौर्य आपलं इथं खात बसलेला आहे. आहोंना दिला. आम्ही सर्वजण इथे सकाळचा नाश्ता हा दाल चावलचा केला. तर आज मी तुमच्याशी चिवड्याची रेसिपी शेअर करणार आहे. तर आता उद्या नागपंचमी आहे. तर आदल्या दिवशी आमच्या इकडे चिवडा आणि करदंटेची बर्फी बनवली जाते. तर मी आज तुमच्याशी आमच्याकडचे चिवड्याची रेसिपी शेअर करणार आहे. तर इथे छान असं चिरमुरे किंवा मुरमुरे म्हणू शकता ते मी छान घोळून वगैरे घेतले. आणि नंतर इथे बघा आत्या इथं चिवडा करताय. तर इथे मी शूट करायला घेतलेला आहे. तर मस्त इथे बघा तुम्ही पाहू शकताय तेल गरम झालं आणि नंतर त्याच्यामध्ये छोटे घुंगरू शेंगदाणे होते ते तेलामध्ये असे तळून घ्यायचे. आपण चिवडा बनवताना मी कसं करते की चिवडा बनवताना शेंगदाणं आणि फुटाणं हे सर्व मी अगोदर तेलामध्ये तळून घेते आणि नंतर सर्व मसाले ॲड करून चिवड्याला मस्त असं चिवडा बनवतो. तर इथे बघा तुम्ही पाहू शकता छान असं खरपूस असं आपले थोडेसे शेंगदाणे तेलामध्ये तळून घ्यायचे. आणि इतकं छान असे हे चिवडा बनतो की विचारायची सोय नाही आहे. तर मस्त आता मी इथे 1.5 किलोचा आम्ही चिवडा बनवायला घेतलेला आहे. तर इथे व्हिडिओ शूट करायला कोणी नव्हतं. म्हटलं आता चला आत्यांना म्हटलं की तुम्ही चिवडा बनवा, मी इथे शूट घेते. तर नंतर इथे मी कढीपत्ता पण मस्त इथे बघा तेलामध्ये तळून घेतलेला आहे. तर डाळही फुटाणं म्हणू शकता तुम्ही, तेही इथे मी तेलामध्ये तळून घेतलेले आहेत. तर दुसऱ्या शेगडीवरती बघा भात पण रेडी होतोय आपला. तर फुटाणांना तेलामध्ये टाकल्यानंतर बघा असं वरून थोडासा असं फेस येतो फुटाणांना. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय डाळ आणि आपले शेंगदाणे छान असे तळून झालेले आहेत. आणखीन थोडासा मला कढीपत्ता कमी वाटला म्हणून मी आणखीन थोडासा कढीपत्ता तेलामध्ये तळून घेतलेला आहे. तर चला आता छान असा चिवड्याची रेसिपी तुमच्या शेअर करते. तर इथे 4-5 गड्डे लसूण घेतला होता. तर मस्त इथे सोलून घेतला आणि नंतर इथे बघा आत्या कुटून घेता येत लसूण भरपूर असा ठेचून घ्यायचा. तर मी काय चिवड्याला खोबरं घालणार नाही आहे, कारण खोबरं जास्त करून घरामध्ये कोणाला आवडत नाही चिवड्यामध्ये, म्हणून इथे काही खोबरं मी ॲड केलेलं नाही आहे. तर इथे बघा तेल आपलं मस्त आधीच तापलं होतं. तर त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरं टाकून घेतलं. छान जिरं आणि मोहरी फुलल्यानंतर बाकीचे मसाले पण ॲड करायचे आहेत. तर खूप साधी सोपी ही रेसिपी आहे. तर लसूणही ॲड केला. तर लसूण छान फुलला तेलामध्ये. तर नंतर आपले घरातले मसाले
मी काय करते की थोडंसं काश्मीरी 2 चमचे तिखट आणि लाल तिखट 2 चमचे आणि आपला घरगुती काळा मसाला तो 2 चमचे असं म्हणून ना बघा इथे मी ॲड केलेला आहे मसाला. तर हा मसाला सर्व परतून घ्यायचा आणि नंतर ना चिवडा मसाला आहे ना तोही ॲड करणार आहे. तर चिवडा मसाल्यामुळे ना खूप छान हा चिवडा होतो बरं का आणि खायला पण एकदम टेस्ट भारी लागते आणि स्वादिष्ट असे आपले चिवड्या होतात. तर मस्त इथे बघा तुम्ही पाहू शकताय एक पुडा आहे ते मसाल्याचा होता ना तो ॲड केला. आणखीन एक 2-3 मिनिटांना हा तेलामध्ये परतत राहायचा म्हणजे जेणेकरून मसाला एकजीव होतो. आणि 1 चमचा हळद पण टाकलेली आहे मी इथे. तर हळदमुळे ना छान आपले चिवड्याला कलर पण खूप छान असा पिवळा येतो. आणि फुटाणे आणि शेंगदाणे तळून घेतले होते ना ते नंतर मसाल्यामध्ये ॲड करायचे. तर मस्त आता हा फुटाणे आणि शेंगदाण्याला मसाला लागतोय. एक 5-10 मिनटं आणखीन तेलामध्ये तळून घ्यायचं तो फुटाणे आणि शेंगदाणे. तर आता हा मसाला ना सगळा एकजीव झाला पाहिजे. तर मी आधीच ना मुरमुरे ना घोळून छान निवडून वगैरे घेतले होते. 1.5 किलोचे आता आपल्याला चिवडा बनवायचा आहे. तर इथे बघा राहिलेले पण सर्व ॲड केल्यात त्यांनी. तर मस्त इथे बघा आपला मसाला तरी तयार झालेला आहे. तर आता चवीपुरतं मीठ टाकायचं आणि तुम्हाला जर आवडत असेल तर पिठी साखरही टाकू शकता 1 चमचाभर म्हणजे 1 चमचा नाश्त्याच्या चमच्याने. तर इथे बघा मस्त आता आपला मसाला परतून झालेला आहे. तर इथे आपला मसाला पूर्ण ना मिक्स करून झालेला आहे. तर आता मी चिवडा बनवते. आता तर इथे बघा तुम्ही पाहू शकता 2 टोपलीमध्ये ना मी मुरमुरे घेतलेले आहेत. तर आता म्हणजे जेणेकरून आपल्याला ना मिक्स करता येईल बरं का छान असा ना. खूप छान असा हा आपला घरगुती साध्या पद्धतीने मी चिवड्याची रेसिपी तुमच्याशी शेअर केलेली आहे. तर इथे बघा कढीपत्ता बाजूला ठेवलेला आहे. कारण कढीपत्ता जर आधी टाकला ना तो मिक्स करताना कढीपत्ता पूर्णपणे मोडला जाईल या हिशोबाने. तर हा मसाला बनवला होता बघा तो या टोपलीमध्ये थोडा मसाला टाकला आणि दुसऱ्या टोपलीमध्ये थोडासा मसाला टाकला. तर आता हा मसाला ना चिवड्याला ना म्हणजे चिरमुऱ्या किंवा मुरमुऱ्याला पूर्ण आता हा मसाला ना लावून घ्यायचा. तर इथे आत्या लावून घेत आहेत सर्व मिक्स करतायत. तर इथे मी शूट करायला घेतलेला आहे. तर आज अहो पण नव्हते बरं का. तर अहो असले तर थोडंसं शूट घेतले असते कारण मीच असं शूट घेतलं आणि असं व्हिडिओ म्हणजे बनवला घेतलेला आहे. तर मस्त इथे बघा तुम्ही पाहू शकताय. तर खूप छान इथे आपला मसाला बनलेला आहे. तर दुपारच्या वेळी पण टाईमपास म्हणून आपण हा चिवडा खाऊ शकतो. पण आता उद्या नागपंचमी आहे सण. तर आपल्या इकडे ना सोलापूर भागामध्ये चिवडा आणि करदंट्याची बर्फी बनवली जाते. तर खूप छान असं बनवतात. काही जण ना रव्याचे लाडू, शेंगदाण्याचे लाडू, खोबऱ्याचे लाडू असंही बनवतात. पण जास्त करून विशेष ना करदंट्याची बर्फी आणि चिवडाच बनवला जातो. प्रत्येकाच्या घरी असतं बरं का हे. आणि मस्त इथे बघा मसाला लावून घेतला आणि कढीपत्ता आता ना वरून टाकणार आहे चिवड्यामध्ये. तर मस्त इथे बघा तुम्हाला दिसत असेल कलर तरी इतका जबरदस्त कलर या चिवड्यात उतरलेला आहे. तर आता सर्व मिक्स करून घेतो आणि नंतर तुम्हाला दाखवते की आपला चिवडा कसा बनलेला आहे. तर 1.5 किलोचा चिवडा आहे. तर नंतर ना पूर्ण मिक्स झाल्यानंतर ना मी एका टोपलीमध्ये ना तुम्हाला भरून दाखवते बघा की थोडं थोडं दिसत असेल आता अर्धी टोपली. तर मस्त इथे बघा चिवडा आपला बनल्यानंतर ना एका टोपलीमध्ये मी ठेवलं आणि किती छान आणि पाहताच खावंसं वाटले बरं का. एवढं छान आपले ना हे चिवडा बनलेला आहे. थोडेसे जास्तीचे शेंगदाणे टाकायचे. मग कोणाकोणामध्ये ना घरामध्ये की फरसाण पण आवडतं. फरसाण टाकल्यामुळे की लगेच सॉफ्ट आणि मऊ आपले चिरमुरे होतात चिवडा. म्हणून मी काय फरसाण टाकलं नाही. जेव्हा ज्यांना खायचं आहे ना चिवडा तेव्हा वरून फरसाण खातील या हिशोबाने ना फरसाण मी ॲड केलेलं नाही आहे. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय खूप छान आपल्या इथे ना चिवडा बनलेला आहे. तर तुम्हाला आजचा माझा ना हा चिवड्याचा रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्ही चिवड्यामध्ये आणखीन काय काय टाकताय तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की. आणि हा चिवडा ना पूर्णपणे थंड झाल्यानंतर ना आपण हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे. आणि खूप छान लागतो बरं का असा हा चिवडा. हलक्या हाताने ना असं मिक्स केलेला चिवडा एकदम मस्त आणि खायला एकदम कुरकुरीत आणि टेस्टी. आणि जास्त कुरकुरीत हवा असेल तर ना आपल्याला एका कॅरेमध्ये भरून ना
हवाबंद डब्यामध्ये चिरमुरे भरून ठेवायचे. तर तुम्हाला आजचा माझा ना चिवड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.